आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रभर फोफावलाय संघटित स्वरूपात लँड जिहाद. आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळात लक्षवेधीद्वारे वेधले शासनाचे लक्ष. शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक, SITद्वारे चौकशी करण्याची मागणी. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 63 व कलम 84 सीचा हेतू कृषी जमीन केवळ पात्र शेतकऱ्यांकडेच राहावी असा असताना धुळे शहरातील देवपूरसह तालुक्यातील वडजाई, पिंपरी, नरवाळ परिसरात या कायद्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याची अनेक प्रकरणे निदर्शनास आली आहेत. हा लँड जिहादचा प्रकार फक्त धुळे शहर तालुक्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रभर फोफावला आहे. या गंभीर प्रकरणाची शासनाने त्वरित दखल घेऊन या संघटित गुन्हेगारी विरुद्ध कडक पावले उचलावीत. शासनाची फसवणूक करणाऱ्या या प्रकरणांची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी आज शहराचे आमदार अग्रवाल यांनी केली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू असून आज आमदार अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे आज राज्य शासनासह संपूर्ण सभागृहाचे लक्ष या गंभीर प्रकाराकडे वेधले. माझी आपल्यास विनंती आहे का जरा 2 मिनिटं अधिकचा वेळ घेणार आहे, कारण की लक्षवेधी फक्त माझ्या जिल्ह्यापुरते नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात लँड जिहादचे हे प्रकार चालू आहेत. त्या विषयावरील लक्षवेधी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र कुल वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 63 व कलम 84 सीच्या हेतूने कृषी जमीन केवळ पात्र शेतकऱ्यांच्या रहावी हा आहे. परंतु धुळे तालुक्यातील वडजाई, पिंपरी, न्याळोद तसेच धुळे शहरातील देवपूर परिसरात या कायद्याच्या मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे अनेक प्रकरण निदर्शनात आले. अध्यक्ष महोदय, या सर्व प्रकरणांमध्ये जवळपास मी फक्त 14 ते 15 प्रकरणं या ठिकाणी काढून आणलेले अध्यक्ष महोदय. आणि या प्रकरणात जसं बिहारचा व्यक्ती ज्याने प्लॉटचा उतारा लावून आणि शेती दाखवून या जागेची खरेदी केलेली आणि शेतकरी म्हणून त्याचा पुरावा जोडलेला अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, या सर्व प्रकरणांमध्ये पूर्ण चौकशी न करता जे अधिकारी आहेत यांनी कुठल्याच प्रमाणे कागदपत्र न तपासता या सर्व विषयांवर त्या ठिकाणी खरेदी करून दिलेली अध्यक्ष महोदय. उदाहरणार्थ 2012चा बोगस उतारा लावून 2020 मध्ये शेती जमीन त्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, कोर्टाने एका जमीनची किंमत 50 लाखाहून अधिक त्या ठिकाणी दिलेली आहे, परंतु 2 लाखात ती जागा खरेदी करण्यात आली आणि शासनाचा महसूल त्या ठिकाणी बुडवण्यात आला. अध्यक्ष महोदय, एका ठिकाणी असा विषय झालेला आहे, शेतजमीन नेक नामदार गव्हर्नर मुंबई राज्य अशी नोंद असताना सदर जागेत फेरफार नोंद क्रमांक 478 अशा उल्लेख आहे. तरी देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे सदर नोंद सापडत नाही असे दस्तावेज तयार करून सदर सरकारी भूखंडाची खरेदी विक्री व्यवहार लँड जिहाद करण्यासाठी वापरण्यात आलेली. अध्यक्ष महोदय, सदर व्यवहार पिंपरी गावाच्या सर्वे क्रमांक 108/2 क्षेत्र 0.22 आर मोहम्मद जावीद मोहम्मद शबान अन्सारी विक्रेता हिना कैसर निसार अहमद यांनी या सर्व दस्तावेज खोटे, ज्याची तहसील ऑफिसमध्ये तलाठी ऑफिसमध्ये कुठंच नोंद नाही, अशा या खरेदी केलेल्या आहे. अध्यक्ष महोदय, मी पहिलेच सांगितलं मला 1-2 मिनिटं द्या. अध्यक्ष महोदय, डेव्हलप केली, आता प्रश्न घ्या. हो अध्यक्ष महोदय, घेतो. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, अशा भरपूर जागा आहेत. त्याच्यातील महत्वाची जे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, हे सर्व प्रकरण मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांकडे सपूर्द करतोय. अध्यक्ष महोदय, या सर्व प्रकरणाची किती दिवसात आपण चौकशी करून हे सर्व प्रकरणांवर जे दोषी असतील यांच्यावर कारवाई करणार, या सर्व जमिनी सरकार जमा करणार का, याच्यात फॉरेन फंडिंग चाही मला शंका आहे. अध्यक्ष महोदय, जे अधिकारी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर किती दिवसात आपण कारवाई करणार, या सर्व जमिनींचे प्लॉट पाडून त्या ठिकाणी विशिष्ट समाजाला
त्या ठिकाणी जागा देऊन एक विशिष्ट समाजाचा रहवास वाढवणे हे प्रयोजन याच्यात आहे. सर्व विषय लँड जिहादचे आहे अध्यक्ष महोदय. तरी माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे का या सर्व गोष्टींवर तातडीने योग्य ती कारवाई करावी. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, खरं तर माननीय अनुपभाई अग्रवाल यांनी धुळे जिल्ह्यातील जे आपला कुळ कायदा आहे त्यामध्ये ज्या 1948च्या कलम 63 नुसार कुळ कायद्यानुसार अशी तरतूद आहे की राज्यात एखादी जमीन घ्यायची असेल तर तो शेतकरी असावा. आता राज्यामध्ये असे प्रकरण खूप चालू आहे की शेतकरी नसतानाही काही जमिनी खरेदी करतात. जसा परवा काल जयंत पाटील साहेबांनी उल्लेख केला की सिंदूरचं जे मोपा विमानतळ झाला आहे, मोपा विमानतळाच्या आजूबाजूला सिंदूरच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये राज्याबाहेरच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या आहेत. तर राज्यामध्ये हा किती आता आकडा असेल हे जरा शासन याच्याबद्दल जमाबंदी आयुक्त आम्ही सर्व याच्यामध्ये तपासणी करतो आहे. एक राज्याची मोहीम घेणार आहात. या राज्यामध्ये या राज्याचा किंवा शेतकरी नसताना या ठिकाणी राज्यातल्या किती जमिनी कोणी कोणी या ठिकाणी विकत घेतलेल्या आहेत याचा एक पूर्ण संपूर्ण राज्याचं आम्ही मॅपिंग करणार आहोत. त्याची आम्ही कारवाई सुरू करतो आहे. एवढंच नाही तर आता आपण मुद्रांक अधिकारी जे आहेत त्यांना आता ॲक्सेस दिलेला आहे की रजिस्ट्री करायला कोणी आला तर त्याला त्याचा सातबारा या राज्यामध्ये कुठे आहे का किंवा राज्यात त्याची जमीन आहे का याचं संपूर्ण डेटा त्याला मिळणार आहे मुद्रांक अधिकाऱ्यांना. मुद्रांक अधिकाऱ्याला एखादी रजिस्ट्री करताना जर त्याला वाटलं की ही बाहेरची व्यक्ती आहे राज्याबाहेरची आणि ती राज्यात. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, वॉल टाईल्स, फ्लोर टाईल्स, विट्रिफाईड टाईल्स, स्टेप्स अँड रायझर टाईल्स, पार्किंग टाईल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाईल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.